2 महिने झाले मंडळाचा गणपती बुक केलेला आहे आणि गणपती पाहिला आमच्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत एवढ्या चक्रा हाणल्यात ना, तो कारखानावाला सुद्धा आमचे तोंड बघून इटून गेलाय. तर नमस्कार, मी अनिकेत साबळे. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर मुकादम सकाळ सकाळात आपल्या दुकानावरती आला होता. तेवढ्यात मुकादमाला म्हणलं आज काहीतरी विषय दिसतोय, तर मुकादम लागला गालातल्या गालात हसायला. मुकादमाला म्हणलं आज काहीतरी शाळा नंबर 32 दिसते, तर मुकादम म्हणला गप्पे माठे. एवढं करून मुकादम चांगला नटला. म्हणलं चले कुठतरी लोकल टाकून येऊ. आणि आता लोकल म्हणल्यावर तुम्हाला वाटेल लगेच गेले कॉलेज रोडला हिंडायला. चुकीचंय. पहिले आम्ही कोरी चहाची 90 आणली, कारण की तुम्हाला तर माहितीये इस्को लागाट आला तो डायरेक्ट लाईफ जिंगाला आला. कोऱ्या चहाची 90 घेतल्यामुळे जरा फ्रेशच वाटत होतं. आणि 90 घेऊन झाले मुकादमाला म्हणलं चल कुठतरी गाव तरी कोळपू. असं बोलल्या बोलल्या मुकादमाने लगेच गाडी काढली आणि डायरेक्ट त्याच्या वावरात नेली. आणि तसं तुम्हाला सांगायचं म्हणलं तर मुकादमाच्या वावरात सध्या पीक आपल्या काँग्रेसचं आहे. कोणाला बीबी लागली तर सांगा फुकट देऊन टाकू. गाव कोळपून दही अंडी होती म्हणलं पहिलं आमच्या गल्लीत आलो. आणि गल्लीत आल्यावर पाहिलं तर आमच्या बारकाल्या कार्यकर्त्यांनी भली मोठी दही अंडी ठेवली होती. आणि आमच्या बारकाल्या कार्यकर्त्यांचा पण विषय असा होता, प्रत्येकाने कॉन्ट्री दिली म्हणलं प्रत्येकाने दही अंडीला सलामी ना दिलीच पाहिजे असं म्हणलं. आमच्या भाऊ शेटने प्रत्येक कार्यकर्ते रचून डायरेक्ट दही अंडीला सलामी दिली. आमच्या बारकाल्या कार्यकर्त्यांचा डोळा फक्त हंडीवर होता आणि आमच्या मोठ्या कार्यकर्त्यांचा डोळा त्या हंडीवरच्या पैशांवर होता. 3 तास झाले पण आमच्या बारकाल्यांची हंडी काही फुटा. मनातल्या मनात म्हणलं आतापर्यंत हंडीला भले 30-40 जणांनी सलामी दिली. नेमकं अजून काय अख्खं गाव गोळा करणार आहे काय. आणि त्यात आमचे काही कार्यकर्ते असे होते हाईट कम आणि फाईट जास्त, त्यांचा हंडीला हात पुरत नव्हता. मनात म्हणलं यांचे काय हंडी आज फुटणार नाही, इथून पहिली कल्टी आणू.